महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागानं राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची अधिसूचना जारी केली। हा निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 73 अंतर्गत घेण्यात आलेला असून आरक्षणाची सूची राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ठरवण्यात आलेली आहे। यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी म्हणजे 2025 आणि 26 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अध्यक्षपदांची निवडणूक आरक्षणानुसार होणार आहे आणि या संबंधीतील GR मध्ये अनुसूचित जाती म्हणजेच SC, अनुसूचित जमाती म्हणजेच ST या नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच OBC आणि सर्वसाधारण म्हणजेच ओपन या श्रेणींसह महिलांसाठी विशेष आरक्षणाचा यामध्ये समावेश आहे। शासनाने हा GR राजपत्रात प्रकाशित करून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदांना याबाबत माहिती कळवलेली असून याबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। ग्रामीण विकास मंत्रिकीय किंवा मंत्रालयाच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या या GR नुसार आरक्षणाची सूची रोटेशन पद्धतीवर आधारित असून प्रत्येक जिल्ह्यातील जनसांख्यिकी रचना यामागील निवडणुकीतील आरक्षण आणि घटनात्मक तरतुदींचा विचार करून ही सगळी काही आहे की अध्यक्षपदांची सोडवणूक किंवा अध्यक्षपदांची ही सूची ठरवण्यात आलेली आहे। या आरक्षणामुळे महिलांसह मागासवर्गीयांना जिल्हा परिषदांच्या नेतृत्वात अधिक प्रतिनिधित्व मिळेल असे शासनाकडून आत्ता सांगण्यात आलेलं आहे। GR मध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की आरक्षणाचा उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांच्या नाम निराकरण होईल आणि म्हणजे त्यांना जे काही आहे ते त्यातून बडतर्फ करण्यात येईल, त्यांचं नाम रद्द करण्यात येईल आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनेच होईल। या निर्णयाची अंमलबजावणी राज्य निवडणूक आयोग हे करणार आहे। तर जिल्हा स्तरावर ते जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या गोष्टींचं कामकाज होणार आहे। 14 जिल्ह्यांसाठी अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने आहे हे देखील आपण पाहत आहोत। ठाण्यामध्ये सर्वसाधारण हे महिलेसाठी आहे। पालघर या ठिकाणी अनुसूचित जमाती यासाठी आहे। तर रायगड सर्वसाधारण, रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी, सिंधुदुर्ग सर्वसाधारण, नाशिक सर्वसाधारण, नंतर धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग हे महिलेसाठी आहे। तर नंदुरबार येथे अनुसूचित जमाती, जळगाव सर्वसाधारण, अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला, पुणे सर्वसाधारण, सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सांगली सर्वसाधारण महिला, सोलापूरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूर येथे सर्वसाधारण हे महिलेसाठी आणि छत्रपती संभाजीनगर येथे सर्वसाधारण आहे। तर जालना या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बीड अनुसूचित जाती महिलेसाठी, हिंगोली अनुसूचित जाती, नांदेड येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि धाराशिव येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी। तर लातूर या ठिकाणी सर्वसाधारण महिला, तर अमरावती सर्वसाधारण महिला, अकोले अनुसूचित जमाती महिलेसाठी, तर परभणी या ठिकाणी अनुसूचित जाती, वाशिम येथे अनुसूचित जमाती महिलेसाठी, बुलढाणा सर्वसाधारण, तर यवतमाळ सर्वसाधारण, नागपूर हा नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर वर्धा या ठिकाणी अनुसूचित जाती, भंडारा येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोंदिया येथे सर्वसाधारण महिला, चंद्रपूर येथे अनुसूचित जाती महिला, गडचिरोलीत सर्वसाधारण महिला। अशा पद्धतीने या यादीत एकूण 14 पदे महिलांसाठीही आरक्षित असून त्यापैकी बहुसंख्य असं OBC व ST SC या श्रेणीसाठी संबंधित आहेत आणि ते आरक्षित आहेत। GR मध्ये नमूद केलेलं आहे की या आरक्षणाची वैधता आगामी 5 वर्षांच्या कालावधीसाठी ही असणार आहे आणि पुढील निवडणुकांमध्ये रोटेशन पद्धतीने यामध्ये बदल केले जातील। जिल्हा परिषदांच्या सध्याच्या कार्यकारिणींना या निर्णयाची तत्काळ माहिती देण्यात आलेली असून उमेदवार नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। ग्रामीण विकास विभागाचे एक अधिकारी म्हणाले की हा GR पंचायत राज व्यवस्थेला अधिक समावेशक बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण असं एक पाऊल आहे। आरक्षणामुळे ग्रामीण भागातील विविध वर्गांना
नेतृत्वाची यामुळे संधी मिळणार आहे आणि विकास कामांना गती देखील यामुळे येणार आहे। राज्य निवडणूक आयोगानेही या GRची पुष्टी करताना निवडणूक प्रक्रियेची जी तयारी आहे ती तयारी सुरू असल्याचं सांगितलेलं आहे। इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषदांच्या अधिकृत संकेतस्थळावरती किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी संपर्क साधावा आणि माहिती आपण घ्यावी असं आवाहन देखील या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। या निर्णयामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण यामुळे चर्चेत आता येणार आहे आणि सगळेच राजकीय पक्ष कशा पद्धतीने आता जे काही आहे ते उमेदवारांची निवड करतात आणि हे आपले जे काही आहे ते यश मिळवतात ते पाहावं लागणार आहे। यासाठी विविध राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू करण्यासाठी आता सुरू करणार आहेत। याचं स्वागत देखील अनेक राजकीय पक्षांनी केलेलं आहे। एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।